Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता चर्चा होऊ लागली आहे ती लाडक्या भावांसाठी सरकारने जी योजना राबवलेली आहे त्या योजनेची। या योजनेसंदर्भात तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा तर ही योजना जी आहे त्या योजनेचं नाव असं असणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। आता या योजनेअंतर्गत जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेसाठी एकूण 5,500 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आता या योजनेसंदर्भात जे मुलं आहेत, जे युवक आहेत, त्यांच्या खात्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही 12वी पास असाल तर एकूण तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जाणार आहेत। तुम्ही ITI किंवा पदविका, तुमच्याकडे ही डिग्री असेल, ITI तुम्ही केला असेल किंवा पदविका तुम्ही धारण असाल तर तुमच्या खात्यामध्ये 8,000 रुपये जमा होणार आहेत। त्याचबरोबर तुम्ही पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल, तुमच्याकडे कुठली डिग्री असेल तर 10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। पण हे पैसे जे आहेत ते कुठल्या युवकांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर याच्यासाठी जर आपण बघितलं तर तुम्हाला एक प्रशिक्षण कालावधी असणार आहे। जर तुमच्याकडे कुठली नोकरी नसेल तर तुम्हाला प्रशिक्षण एका कंपनीमध्ये घ्यायचं आहे आणि ज्या ट्रेनिंग पिरियड जो असणार आहे 6 महिन्यांचा हा जो ट्रेनिंग पिरियड असणार आहे या ट्रेनिंग पिरियड मध्ये तुमच्या अकाउंटमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर हे जे पैसे आहेत 12वी पास 6,000, त्याच्यानंतर ITI तुम्ही जर केलेला असेल तर 8,000, त्याचबरोबर पदवीधर किंवा तुम्ही पदव्युत्तर असाल तर 10,000 असे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जे आहे ते जाणार आहेत। आता यासाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे तर यासाठी एक सरकारने गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। ती वेबसाईट इथे खाली प्ले होत असेल, त्या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर याच्यासाठी पात्र कोण असणार आहे तर तुम्ही 12वी पास असायला हवात, ITI, पदविका व पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता जर तुम्ही धारण केलेली असेल तर तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता। आता याचबरोबर हे झालं तुमचं, म्हणजे आता तुम्ही पात्र करू शकता। याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन रजिस्टर करू शकता। पण आता तुम्हाला जर प्रशिक्षण घ्यायचं आहे तर त्यासाठी कंपनी कुठली निवडायची हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर ती सुद्धा त्याची माहिती सुद्धा तुमच्या त्या वेबसाईटवर अवेलेबल असणार आहे। तर त्या कंपन्या कुठल्या असणार आहेत तर याची सुद्धा माहिती ते दिलेली आहे। विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, त्याचबरोबर स्टार्टअप्स, विविध आस्थापना इत्यादी सगळ्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळासाठी मागणी ऑनलाइन करता येईल। म्हणजे ज्या लोकांना मुलं हवी आहेत, ज्या लोकांना रोजगारासाठी उमेदवार हवे आहेत ते सुद्धा त्या कंपन्या सुद्धा इथे ऑनलाइन अप्लाय करू शकता। सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षण म्हणजे 10 लाख जे उमेदवार आहेत, 10 लाख उमेदवारांच्या संधी प्रत्येकी आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। आता हा जो इंटर्नशिप कालावधी असणार आहे हा 6 महिन्यांचा असणार आहे। या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत स्टायफंड देण्यात येणार आहे। जे हे मी तुम्हाला पैसे सांगितले आहेत, 6 महिन्यांचा हा कालावधी असणार आहे आणि त्या कालावधीमध्ये ही जी रक्कम आहे ती तुमच्या अकाउंटमध्ये दिली जाणार आहे। आता यासाठी तुम्हाला तुमचं बँक अकाउंट असेल, आधार कार्ड असेल, हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ती रक्कम जी आहे ती डायरेक्टली जाणार आहे। आता याच्यासाठी पात्र कोण असणार आहे हा वेगळा व्हिडिओ आम्ही केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर तुमचं वय 18 असलं पाहिजे, किमान वय 18, त्याचबरोबर तुमचं जास्तीत जास्त वय 35 वर्ष असलेलं असावं। एकूणच तुम्ही जर संकेतस्थळावर जाल तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळालेली असेल। जर आपण बघितलं तर तुम्ही 12वी पास असणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर तुमचं जर शिक्षण सुरू असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार नाही, ही सुद्धा महत्त्वाची माहिती यासाठी दिलेली आहे। तुम्हाला संकेतस्थळावर जायचं आहे, वेबसाईटवर जायचं आहे, तिथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक एम्प्लॉई कोड येईल, तो नंबर तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे, तेव्हाच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। यासाठी तुम्ही पात्र असाल हे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। एकूणच तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं, ही योजना लाडक्या भावांसाठी महत्त्वाची ठरेल का, तुमचं याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।